हाय, हॅलो, नमस्कार. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. किती सुंदर आणि मस्त रांगोळी काढली. रांगोळीसाठी खूप छान ब्राईट कलर वापरले, की रांगोळी खूप सुंदर आणि उठून दिसते. कशी वाटली माझी रांगोळी तुम्ही नक्की मला सांगा. आता मी डाळ वगैरे कुकर लावला होता, डाळ फोडणीला टाकली आणि आज गुढीपाडवा आहे, त्यामुळे देवाची पूजा, बाकी इतर कामं, बरीच अशी कामं आहेत. तर ती कामं थोडी थोडी आटपत आटपत थोडासा लेट झाला मला आज सर्व करायला. देवपूजा पण होती, सर्व दरवाजाला तोरण लावायचं, दरवाजात रांगोळी काढायची आणि आमच्या इथे काम चालू असल्यामुळे रांगोळी मला बाहेर काढता आली नाही दरवाजात, त्यामुळे मी तिकडेच काढली, घरामध्येच काढली. कशी वाटली नक्की सांगा. मला रांगोळी काढायला खूप आवडतं. आता मी सर्वप्रथम पहिला डाळ बनवली आहे. आज मी गुढीपाडव्याची थाळी तुम्हाला, सर्व तयारी थाळी तयार झाली की तुम्हाला मी दाखवेनच. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप शुभेच्छा. आता मी कुर्मा भाजी बनवत आहे. कुर्मा भाजीची रेसिपी मी तुम्हाला टाकणार आहे. ती तुम्ही नक्की पहा आणि नक्की ट्राय करा. कशी भाजी बनवते ती बघा तुम्ही. मी माझ्या पद्धतीमध्ये कुर्मा भाजी कशी बनवते. खूप छान आणि सुंदर आणि टेस्टी होते. एकदम सिंपल कुकरमध्ये बनवायची भाजी मी रेसिपी टाकणार आहे. ती तुम्ही नक्की ट्राय करा. इकडे डाळ पण झालेली आहे आणि आता भाजीसुद्धा रेडी झाली आहेत. हळूहळू सर्व कामं माझी पटापट होत आहेत. आता भाजीला पण सुंदर मस्त कलर आलेला आहे. आता थोडंसं कुकरलाचं झाकण लावणार आणि त्यामध्ये थोडं गरम पाणी घालून पहिल्यांदा, नंतर कुकरचं झाकण लावून 1-2 शिट्ट्या करणार आहे. जास्त कुकरच्या शिट्ट्या करायच्या नाही, त्यामुळे भाजी थोडीशी मग एकदम जास्त शिजते, गिचगिचीच होते मग भाजी. त्यामुळे 2 शिट्ट्या भरपूर होतात आणि भाजी पण खूप छान आणि मस्त होते आणि भाजीला छानपैकी थिकनेस पण खूप सुंदर आला होता. मस्त झाली होती भाजी. त्याचबरोबर बाकी इतर कामं पण माझी चालूच होती. घरात सण असला म्हणजे भरपूर कामं असतात. अ, देवपूजा असते, बाकी इतर आपण एकाऐवजी 2-3 पदार्थ बनवतो, त्यामुळे ते गडबड तर होतच असते आपली नेहमीच्या इतर जेवणापेक्षा. इकडे काजू मसाला भाजी पण माझी रेडी झालेली आहे. काजू आता मी त्यामध्ये सालं काढून ठेवलेले होते, ते आता मी त्यामध्ये घालून घेणार आणि मस्तपैकी सुंदर एवढी छान दोन्ही भाज्या एवढ्या टेस्टी आणि सुंदर झाल्या होत्या ना. काजू मसाल्याची पण मी तुम्हाला रेसिपी टाकणार आहे, तुम्ही नक्की बघा आणि कशी वाटली नक्की सांगा मला, करून बघा. इकडे माझी रामफळाची बासुंदी पण चालू आहे. रामफळाची बासुंदी पण खूप आणि मस्त टेस्टी झाली होती, त्याची पण रेसिपी मी तुम्हाला टाकणार आहे. रामफळाच्या बासुंदीमध्ये साखर वगैरे घालून मी सर्व खूप सुंदर आणि मस्त झाली होती बासुंदी. इकडे पटापट मी पुऱ्या पण करून घेत आहे आणि दुपारचे 2:30 वाजून गेलेले आहेत. आता जेवण पण बराच लेट झाला आम्हाला सर्व करता करता, त्यामुळे इथे मी पटापट पुऱ्या करून तळून घेणार आहे. पुऱ्या तळून झाल्यानंतर मी त्यानंतर भजीचं पीठ मळून ठेवलेलं आहे, कालवून ठेवलेलं आहे, मसाले वगैरे घालून रेडी करून ठेवलेलं आहे. ते पुऱ्या झाल्या की ते पण मी पटापट करून घेणार आणि जेवणाला खूप वेळ झाला होता माझ्या. इकडे पापड्या पण तळून घेतलेल्या आहेत, तिथे भजी पण टाकल्या आहेत. सर्व जेवण बनवायचं म्हणजे तो खूप लेट तर होतोच, पण जेवण एक नंबर अप्रतिम झालं होतं, खूप सुंदर झालं होतं. आज सर्वांच्याच घरात पाडव्याचं जेवणाचे वेगवेगळे पदार्थ, श्रीखंड, पुरी, सर्व काय काय असतं. पुरणपोळ्या कोण करतं? आम्ही पुरणपोळ्या नाही करत पुरणपोळ्या माझ्या होळीलाच झाल्या होत्या, त्यामुळे मी आता केल्या नव्हत्या पुरणपोळ्या. म्हटलं आता श्रीखंड पुरी, आपलं आम्रखंड पुरी, बासुंदी बनवूया आपण. त्यामुळे खूप सुंदर आणि मस्त स्वयंपाक झाला होता आणि हा पुरणपोळीपेक्षा त्यांना श्रीखंड, आम्रखंड असं आवडतं, त्यामुळे एवढा सुंदर आणि टेस्टी स्वयंपाक झाला होता. सर्वांनी खूप मस्त छान आस्वाद घेऊन तो स्वयंपाक छानपैकी जेवण केलं, त्याचं खूप छान वाटलं. बासुंदी पण एक नंबर झाली होती. मी तुम्हाला नक्की त्या बासुंदीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा मला. मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये रेसिपी टाकणार आहे. खूप सुंदर आणि मस्त झाली होती रामफळाची बासुंदी. त्यानंतर ताट करून घेतलं मी, देवासाठी प्रसाद काढून घेतला आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला. खूप सुंदर अशी थाळी, खूप भरलेली थाळी बघितलं की आपल्याला पण किती छान वाटतं आणि अशा सणासुदीच्या निमित्तानेच आपल्या घरामध्ये असे जास्त पदार्थ आपण बनवतो. इतर वेळेला काय आपल्याजवळ नसतं, कोण पाहुणे वगैरे आले तरच आपण बनवतो, असं नेहमी तर बनवत नाही.
बघा वाजलेत किती, 3 वाजले. सर्व देवपूजा करून घेतली. थाळी किती सुंदर आणि मस्त दिसते बघा. आणि जेवण एक नंबर अप्रतिम झालं होतं. सुंदरच झालं होतं. सर्व मुलांना आवडलं जेवण, मिस्टरांना सर्वांना आवडलं. कशी वाटली माझी थाळी तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही नक्की करून बघा. पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज तुमच्याकडे काय काय बनवलं आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही काय काय बनवला? बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी बनवतात, मांडे बनवतात. तुम्ही काय काय करता आणि कुठून आहात ते पण नक्की मध्ये मला सांगा. आणि माझी थाळी तुम्हाला कशी वाटली तेही मला सांगा. खूप आणि सुंदर असा स्वयंपाक, पण त्या दिवशी आपल्याला लेट होतं सर्व बनवायला, त्यामुळे माझा खूप सुंदर असा स्वयंपाक झाला होता. मग आम्ही सर्वांनी जेवण करायला बसलो आणि सर्वांनी मस्तपैकी जेवण करून घेतलं. सर्व फॅमिलीबरोबर एक साथ जेवण करायची मजा काय औरच असते. चला, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मला विसरू नका. आणि असेच छान छान कमेंट करा. तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी बघायच्या आहेत नक्की मला सांगा.